अवधूताला. ते म्हणतात की जगामध्ये राहून जगातल्या कोणत्याही बंधनामध्ये न अडकता जगाच्या अतीत जगण्याची सिद्धी तुम्ही कशी मिळवली. वस्तूशी निगडीत जर आपला आनंद असताना तर वस्तूंनी आपलं घर भरतो. पण त्या आनंदाकरता मला असं वाटतं रंगीत टी व्ही आला म्हणजे मी आनंदी. मला असं वाटतं की एका प्रकारचा वॉशिंग मशीन आलं म्हणजे मी आनंदी होईल. मला असं वाटतं माझं असं घर झालं म्हणजे आनंद. म्हणजे असं वस्तूंमध्ये आनंद नाही आहे, ध्यानात ठेवा. असं जर वस्तूंमध्ये आनंद असता तर तो आनंद 2 दिवस झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी कुणीकडून आणला मेला हा, असंही वाक्य माऊलीच्या तोंडून बाहेर पडतं एखाद्या वेळेला. ज्याच्याकरता त्या माऊलीने धडपड करून नवऱ्याला भाग पडून त्या आणायला लावलं असतं, त्याच टी व्हीने ज्या वेळेला मुलं बिघडायला लागतात. इतकं टी व्ही पाहतात की अभ्यास नाही, काही नाही, काही नाही, टी व्ही टी व्ही टी व्ही. त्यांना असं म्हणजे आधी आपल्या घरातला टी व्ही काढावर बाहेर, पोरांच्या परीक्षा झाल्याशिवाय टी व्ही नाही लावायचा, असं मग दुसरं रूप घेतं. म्हणजे वस्तूशी तुमचा आनंद निगडीत नाही. आनंद ही एक स्वयमेव अनुभूती आहे, भावात्मक अनुभूती आहे, भावात्मक प्रतीती आहे. आणि तिचा उद्गम तुमच्या स्वतःच्या हृदयाशी, चिदवृत्तीशी. काहीही नसलेले लोक निजानंदात, ब्रह्मानंदामध्ये, परमानंदामध्ये असतात. आणि सर्व काही असलेले लोक, म्हणून आपण सकाळी जे पद म्हणतो तुम्ही एक नीट लक्षात घ्या. त्या पदामध्ये एक शब्द आहे. काय पदे शब्द आहे मी सांगू का? तो आहे माया तुझी माझ्या भवताल सारी, आनंदात रडतेही कोठे बिचारी. आनंदात रडते. या मायेमधली गंमत अशी आहे की, या जगामधली गंमत अशी आहे की वस्तुतः बाह्यतः पाहिलं तर सर्व वस्तूंनी संपन्न मी आहे, पण माझ्या हृदयात मी आनंद नाही भोगत आहे. का बरं असं होत आहे? आनंदात रडते. आणि हे जे सच्चिदानंद स्वरूप झालेले साधू हे असतात भक्तराज महाराजांसारखे, ते आपल्या आनंदामध्ये अखंड आनंदात आहेत, निजानंदात आहेत. यांच्याकरता काही बाहेरनं वस्तू आल्यानंतर यांना आनंद नाही होणार आहे. हे मुळातच आनंद रूप आहे. आणि या आनंद रूपाची अनुभूती घेत आहेत. ही ती आनंद वृत्ती तुमच्यातही आहे. पण तुमची स्थिती काय आहे की तुम्ही जोपर्यंत या मायोपाधीमध्ये मी करताय, मी भोगताय, मी दाता आहे, मी उद्गाता आहे, या भूमिकेतून तुम्ही जोवर बाहेर पडत नाहीये तोवर तुम्हाला त्या शुद्ध आनंदाचा झरा, सद्गुरु येती घरा वाहे आनंदाचा झरा, असे शब्द प्रकार. सद्गुरु हे स्वतःच, सद्गुरूंचं पहिलं विशेषण काय आहे? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नम. सद्गुरूचं पहिलं लक्षण ब्रह्मानंदात जो असतो, आपल्या आनंदात असतो, निजा आनंदात तेव्हा असतो सद्गुरू. तुम्ही गेल्यानंतर तुमच्याशी बोलतो, तुम्ही आल्याचं त्याला हे नाही, ब्रह्मानंद नाही. तुम्ही गेल्यानंतर मला काहीतरी पुन्हा केव्हायचं असं नाही. ते भक्तात अडकतात, भक्तात अडकतात. अहम भक्त पराधीनामुळे भक्तीने बद्ध प्रभू झाला, असं दादगण महाराजांचं गोड पद आहे. भक्तामध्ये ते अडकतील, परंतु ते जीवात नाही अडकत. तुमच्यावर त्यांनी जर प्रेम केलं असेल बाबांनी तर ते जीव म्हणजे भक्त म्हणते. तुमच्यातल्या सगळ्या भक्तीतल्या सगळ्या कळ्या त्यांनी उमलवून दिलेले. इथे सुद्धा आपल्याला राजा तो अवधूत आणि उद्धव हा यदू यांचा संवाद आहे का? राजा मी त्या यदुराजाला तो अवधूत म्हणतो, माझ्या निजानंदाचं तू कारण विचारतो, ऐक जरा. मी जगामध्ये जगताना 24 गुरु केले. या जगामध्ये मला जेवढे लोक म्हणले बा, जो जयाचा घेतला गुण तयासे मी मानिला गुरु जाण.
ज्याच्यापासून मी जो गुण घेतला तेव्हा त्याच्यापासून मी तो आपली रीत आपल्याला नाही भेटत का हे सगळे गुरु. आपल्या इथे गुरु अनेक आहेत, सद्गुरू एक आहे. सद्गुरू तर आपल्याला मोक्षाची वाट दाखवतो. पण जगामध्ये आपण लहानपणापासून पहिला गुरु आपली आई असते, वडील असतात, मग आचार्य असतात, मग शाळेतले आचार्य असतात, मित्र असतात, हे जग असतं. सगळं आपल्याला शिकवतं पण आपण बोधच नाही घेत. म्हणून आपल्याला अशी स्थिती होते. प्रत्येक जण आपल्याला शिकवतो. निसर्गातला चंद्र शिकवतोय, सूर्य शिकवतोय, आपल्याला पृथ्वी शिकवते आहे, नदी शिकवते, झाडं शिकवत आहेत, पक्षी शिकवत आहेत. तुम्हाला शिकता आलं पाहिजे, बोध घेता आला पाहिजे. तो म्हणतोय बघा मी असा बोध घेतला. माझे कोण कोण गुरु आहेत? पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्रमा, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध काढणारा, हरिण, मासा, पिंगला, वेश्या, टिटवी बालक, कुमारी कन्या, बाण करणारा, तो व्याध असो, तो सर्प, कोळी आणि किडा, भुंगी, असे माझे हे 24 गुरु आहेत. आता हे लक्षात ठेवा. प्रत्येक गुरु तुमच्याशी तुम्हाला खाली बसवून 2 अधिक 2 4 पाठीवर लिहून देईल का? आपल्याला प्रत्येक गुरु जो असतो त्यांच्यातून आपल्याला संकेत घेता आला पाहिजे की हे काय म्हणतात, हे काय सांगतात. एक पुण्याला होतो, मला नानांच्या पोथीमध्ये मी ओबीमध्ये लिहिलंय आदानम हि विसर्गाय. तिथे मला एकदम एक जण आले, त्यांनी मला विचारलं की हो याचा अर्थ काय. आता मुळामध्ये त्यांनी जर का ते पाहिलं असतं की मी हे शब्द घेतले कुठून आहे. आदानम हि विसर्गाय हे शब्द आहेत रघुवंशातले. मनुष्य तुम्हाला जे मिळतंय लक्षात ठेवा, तुम्हाला जे जे काही मिळतंय परमेश्वराच्या कृपेने ते फक्त तुमच्याकरता मिळत नाही. हा सिद्धांत आहे. तुम्हाला जे जे काही मिळतं आहे हे परमेश्वराच्या कृपेने, आणि जे मिळत आहे ते सगळं परमेश्वराच्या कृपेनेच मिळत आहे. हेही दुसरं लक्षात घ्या. नीट तुम्ही विचार कराल तर तुमची बुद्धिमत्ता किंवा तुमची साधन संपत्ती ही मर्यादित आहे. त्याची कृपादृष्टी ही अघटित आहे. अघटित आहे ती, अकल्पित आहे ती, अतार्किक आहे ती. तुमचं ओंजळ लहानसं आहे, त्याचं देणं खूप मोठं आहे. जे जे तुम्हाला मिळतं ते कशा करता मिळत आहे. तुम्हाला देव समृद्ध करतो आहे, तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना ते वाटण्याकरता. हे तत्वकालही आपण पाहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. ही जी गोष्ट आहे, हा जो बोध आहे, हा आदानम ही विसर्गामध्ये यांच्याजवळ तुमच्या लक्षात आलं असेल. प्रत्येक संताजवळ तुम्ही गेल्यानंतर तुम्ही त्याच्या स्थितीबद्दल कधी विचार करता का हो. तुम्ही फक्त आपलं काहीतरी गारणं सांगता. उदाहरणार्थ दादाकडे गेलं तर दादा ते असं आहे, दादा ते असं आहे, दादा ते असं आहे, दादा म्हणतो हो असं का, बरं का, हो का, होईल बरं. दादांची स्वतःची अंतरंगातली स्थितीचा क्षणमात्र आपण विचार करतो का. कुणाचे आपल्या ठाम समजूते काय तर का त्यांचं काय सगळं चांगलं, त्यांचं सगळं चांगलंच आहे, आमचंच कधी वाईट आहे, आम्ही तुमच्याकडे मागायला आलो. हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्हाला मागायचं असं नाही. एक लक्षात घ्या, दादा हे सुद्धा तुमच्याच सारखे आहे. एक काळामध्ये ते तुमच्याच सारखे, पण दृढ गुरुभक्ती, दृढ गुरुनिष्ठा, सातत्याने केलेली सेवा, गुरुवरचा परमविश्वास, त्याच्याकरता आपलं वर्तमान जीवनातले सुखदुःखांना बाजूला ठेवण्याची ताकद, सुखांची दुःखाची कुठल्या प्रकारची तमा न करता गुरुवाक्य मस्तकावर करून त्याच्याकरता प्राण अर्पित करण्याची तयारी, या सगळ्यांचा सामूहिक परिणाम एक दिवशी असा होतो की ते गुरु त्यांना आपल्यासारखं करून सोडतात, आपल्या पदावर बसवतात. ही दादांची स्थिती नाही, ही नारदांची ही स्थिती आहे, गजानन महाराजांची ही स्थिती आहे, साईबाबांची ही स्थिती, प्रत्येक सद्गुरूची ही स्थिती आहे. लक्षात ठेवा, सद्गुरू या पदावर बसण्याच्या अगोदर तो केव्हा तरी सत्शिष्य आहे.
तेव्हा तरी त्यांनी निर्मळ मनाने अनवरत सेवा केलेली आहे. आणि त्यांनी स्वतःला काया वाचा माने जन्मजन्मांतरी निर्मळ होत 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 एक वेळ अशी आली आहे की त्या निर्मळ येतील गुरुराजे माझ्या मंदिरामध्ये येतील. असं तुकडोजींचं गोड भजन आहे. निर्मळ मंदिर माझे, काय ते शब्द आहेत, एक दोन ओळी म्हणा तशा. पुष्पे वारिणवी भावाची कुटिला विनगंधाची गुरुच्या चरणासी. माईक चालू नाही की समोर पुस्तक नाही, मलाच ऐकू येत नाही. हा खणखणीत म्हणा. पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराजे नंदादी पदरे. भक्तीचा कारण तुटतो त्याचा ज्ञानाचा पाझर वैराग्याचा येतील गुरुराज. लक्षात ठेवा, आपल्याला मला तरी असं वाटतं, मी तरी हे मागतो देवाला कधी ना कधी तरी, जसा शबरीच्या घरी राम आला तसं माझ्या हृदयात माझा सद्गुरू येणार आहे. म्हणून मला माझं हृदय निर्मळ ठेवलंच पाहिजे. तो केव्हाही येऊ शकतो, तो कधीही येऊ शकतो. दररोज मला त्याची पूजा केली पाहिजे. दररोज माझं हृदयातला निर्मळ भाव हा टवटवीत राहील. तो मलिन होणार नाही, तो मळून जाणार नाही, कोणाचा मी मत्सर करणार नाही, द्वेष करणार नाही. आणि शुद्ध हे बघ, अशुद्धा भक्ती आणि विशुद्धा भक्ती, विशुद्धा भक्तीने माझं हे जे काही मला जे जे चांगलं मिळतंय, जेवढी अनुकूलता मला मिळते, माझी अनुकूलतेचं लक्षण काय? पहिली गोष्ट आरोग्य, ही अनुकूलता आहे. दुसरी गोष्ट मनस्वास्थ्य, ही अनुकूलता आहे. तिसरी गोष्ट धनस्वास्थ्य, ही अनुकूलता आहे. चौथी गोष्ट काळ. अरे अनेक असे बिचारे लोक आहेत की त्यांची इच्छा आहे की भागवत ऐकावं, पण त्या कर्कचून नोकरीच्या पाशात असे बांधले गेले की ते अर्धा तास एक तास नाही देऊ शकत. ते आज असं म्हणतायत की आमच्या नशिबात नाही हो, आम्ही आपल्या सकाळी जातो 10 वाजता तर रात्री 8:30 होतात. तसं माझे मित्र आहेत, एक भाण काका आपले, त्यांना विचारायला तिथे जावं लागतं म्हणून परवा दिवशी त्यांना खूप वाईट वाटलं. आता हे जे वाईट वाटलं आहे हे जर खरंच बरोबर असेल, हृदयातलं असेल, एक दिवस त्यांचा असा येईल की ते संपूर्ण काळ त्यांना देव असा देईल की तुम्ही भागवत आहे का शांत. फक्त तुम्हाला जे वाटत असतं वाईट, ते वाईट वाटणं हे प्रामाणिक असलं पाहिजे. ते तसं नको ते आम्हाला की देवाचं त्या माताजी का बुलावा नाही आया कैसे हम आहे वगैरे असं ते नाटकीपणा नको त्याच्यात. ते बोलावणं आल्याशिवाय आम्ही काय शेगावला जाऊ शकतो, ते महाराजांनी आम्हाला बोलावलंच नाही. ही जी काही भाषा आहे ना, काही भाषाच खोटीच आहे ती भाषा. हृदयातल्या खऱ्या भावाचं अभिव्यक्ती करत नाही ती भाषा. तुझी उत्कट इच्छा असेल तू चालायला, महाराज अनुकूल बरोबर परिस्थिती आणतात आणि करतात. भगवंताच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, हे सगळे जे गुरु आहेत यांचं पहा, मी पृथ्वीपासून काय शिकलो हो. पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का, माझं अवतीभोवतीचं विश्व, माझे विकार, माझं दुःख, आमची एक बहीण आहे, ती भेटली की ती जे काय सांगू तुला विजू भैया असं म्हणून ती जे तिचं शरीरातले काय तिला 15-20 दिवसापासून होऊन राहिलं. का गं कशी आहे तू म्हटलं की ती 15 मिनिटाची एक व्याख्यान देते की मी तिला डोकं कसं दुखलं, पोट कसं दुखलं, पाय कसे दुखले, भूक कशी लागली, भूक लागली तर काय खाते. मग शेवटी असं वाटतं बरं आता सध्या ठीक आहे ना तू. म्हणजे काय होतं, आपण आपल्या या कोशाच्या बाहेरच पडायला तयार नाही.
कोणाला म्हणजे आपण ते विचारतो कोणाला की का कसं काय ठीक आहे, ठीक आहे देवाची दयेने ठीक हो. बरं मला सांगून कधी हलकं होणार आहे का? पण तिला असं वाटतं की नाही याला एकदा सगळं सांगितलं बरं आपल्याला बरं वाटणार आहे. याच्यासाठी आपल्या या ममत्वाच्या कोशातून बाहेर पडून आपण डोळ्यांनी जरा बाहेर पाडण्याचा प्रयत्न. म्हणजे कोण काय शिकवत आहे आपल्याला? पृथ्वी ही काय आहे? धैर्य आणि क्षमा शिकवते. ही पृथ्वी माझी आई आहे, ही पृथ्वी माझी माता आहे. या पृथ्वीला मी सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुलेत गोविंद प्रभाते, करदर्शन समुद्र वसने देवी पर्वतस्तरमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षम असं म्हणून आधी मी तिला नमस्कार करतो आणि मग मी तिच्यावर पाऊल टाकतो. माझ्या पावलांनी मी तिला सदा तुडवत असतो, हे करत असतो अपमानित, पण तरी ती माझं पोषण करत असते. तू माती आहे, माती असशी माती ती मिळसी. हे आपलं भाग्य आहे. एकही राजा आजपर्यंत असं झालं म्हणू शकलं नाही की मी पृथ्वीला जिंकलंय. पृथ्वी हसते. कबीराचं गाणं आहे, माती कहे हा तुम्हाला का रोवतोय, मी तुला कधीच रोवलेलं आहे. ह्या पृथ्वीला तिने गुरु केलंय त्याने आणि त्याच्याकडून धैर्य आणि क्षमा शिकतो. वायू जो असतो तो दोन प्रकारचा, एक शरीरांत जो आपण श्वासोच्छ्वास करतो तो प्राणवायू, आणि दुसरा बाहेर संबंध असमंतामध्ये असणारा वायू. या दोघांची आपल्याला गरज आहे. असमंतातला जो वायू आहे हा कुठेही एका ठिकाणी स्थिर नाही आहे. हा सगळीकडचा सुगंध दुर्गंध हा वाहून नेत असतो. आणि हृदयातला हा जो आमचा हा प्राण आणि अपान यांची या झुल्यावरती झुलणारा हा जो वायू आहे, हा वायू आमच्या जिवंतपणाला जिवंत ठेवतो. झिनी 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 बिदरिया याच्यामधला याला हा हे मानतोय कबीर आमच्या शरीराला काय मानतोय? एक वस्त्र विणण्याचं जुलाय, कबीर जुलाय त्याचा तो हे म्हणतोय. त्याच्यातले हे प्राण आणि अपान यांनी तंतू विणतायत माझा आहे असं ते म्हणतायत. या शरीराच्या बाहेर अनेक ठिकाणी वायू आहे, तो कधीही आसक्त होत नाही, कोणाचा गुणदोष घेत नाही. वायू गंध वाहून देतो पण स्वतः शुद्ध असतो. आकाशाकडे बघितलं का? मी परवाच्या दिवशी तुम्हाला कविता एक वाचून दाखवली, त्याच्यात भाव होता की या आकाश हा अलिप्त आणि शांत असा आकाश आहे. त्यांनी या पृथ्वीवरचे सगळे खेळ पाहिले. पृथ्वी जन्माला आल्यापासून दाष्टा गायची आणि त्या आकाशामध्ये अनंत कोटी तारे अनंत कोटी प्रकाश वर्षांपासून दूरवर असे चमकत आहेत आणि आकाश कोणातही मिसळलेलं नाही, लिप्त होत नाही. ते सूर्यालाही स्थान देतं, ते ध्रुवालाही स्थान देतं, चंद्रमालाही स्थान देतं. आपल्यामध्ये ही जी सर्वांमध्ये मिसळून अनासक्तपणे जगण्याची जी सिद्धी आहे ना, ही एक लक्षात घ्या. भक्तराज महाराजांचं मी तुम्हाला उदाहरण का देतो? कारण मला सिद्धांत आणि दृष्टांत दृष्टांतासाठी बाबांपेक्षा मोठं इथे बसून सुचत नाही. बाबांचं एकावर प्रेम होतं का? बाबांचे समजा 1000 भक्त आहेत, तुम्हाला कल्पना नाही. ज्यांनी बाबांचं प्रेम भोगलं ते 1000 भक्तांना असं वाटतं की बाबा सर्वात जास्त माझ्यावरच प्रेम करतो. तो जवळचा असो, तो दूरचा असो, तो इंदुरातला असो, तो मुंबईचा असो, की तो आणखी सांगलीचा असो, की पुण्याचा असो, की कोल्हापूरचा असो, की कराडचा असो, की नाशिकचा असो, त्यांना असं वाटायचं की मी बाबांच्या जवळ मीच आहे, बाबा माझ्यावरच प्रेम करतात. आणि तो भेटल्यानंतर, भंडाराला भेटल्यानंतर लोक गोष्टी काय करतात? पॉलिटिक्सच्या गोष्टी करतात का? आमच्या इथे बाबा आले होते ना, आम्हाला असं म्हणाले ना, आम्हाला तसं म्हणालं, आम्हाला असं, आमच्या इथे असं केलं, तुमच्या इथे असं केलं. यांनी भंडाराच्या कोणाला काय सांगता? बाबांनी एकाला नुसतं सांगितलं की विड्याची पानं आण. ते विड्याची पानं आणायचा, केळीची पानं आणायचा. जळगावचा कोणते? चवळीवाले. म्हणजे घरोघरच्या आत्म्यांना त्यांनी एकत्र आणलंय, ज्यांचा परस्परांशी संबंध नाही, जे परस्परांना कधी भेटले नसते
ज्यांचा कधीही जन्मात एकमेकांशी ओळख सुद्धा झाली नसती अशी अनेक फुलं बाबांनी आपल्या उद्यानामध्ये एकत्र आणली आणि त्यांचं एकमेकांशी जन्मजन्मांतरीचं नातं जोडून दिलं आणि त्याच्यामध्ये शुद्ध भाव भक्तिभाव भरला. ही काय ताकद आहे की काय? आणि स्वतः अनासक्त आहे पूर्णपणे शरीर. ही जी याचं चिंतन करा. हे ते म्हणतंय आकाशासारखी अलिप्तता आहे तुमच्यामध्ये. पुढे जळाची त्यांनी जलाला गुरु मानलं. स्वभावाने स्वच्छ आहे, जळ मुळात पवित्रता देणार आहे, स्निग्ध आहे, मधु आहे. आणि पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. त्याच्यात लाल रंग टाकला ते लाल पाणी होतं, त्याच्यात निळा रंग टाकला ते निळा पाणी होतं. जलाला रंग नाही. जलाच्या एका बिंदूमध्ये सप्तरंग दिसतात. हा आल्याबरोबर जलबिंदूमध्ये आपल्या बाबतीमध्ये आपला स्वतःचा आपण कसं पाहिजे, आपल्याला स्वतःचा आत्मरंग पाहिजे. आत्मरंगी रंगले मन हे रामरंगी रंगले. जगाच्या रंगात मी रंगणार नाहीये. जगामध्ये मी येईन, लग्नात येईन, कार्यात येईन, सुखात येईन, दुःखात येईन, परंतु माझी अवस्था अलग ठेव. ही सिद्धी आहे. ही दिस इज द आर्ट ऑफ लिव्हिंग. ही जीवन कला आहे की तो सगळ्यात असून सुद्धा कोणातही नसतो. सर्वांमध्ये सर्वांसारखा वाटून सुद्धा सर्वांसारखा नसतो. त्याच्यावर आणि तो मनस्वी असतो. त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही झालं. बाबांची स्थिती असायची की ते दिल्या वेळेवर कधी आलेच नाही. बाबांनी कधी घड्याळ नावाच्या वस्तूचं बंधन पाळलं. आणि कोणासाठी? बाबांना ज्या प्रभात कुमारांकडे बाबा पहिल्यांदा गेले त्या प्रभात कुमारांनी आम्हाला सांगितलं की ते येणार म्हणून तयारी करून ठेवलं. ते तिसरीचकडे झालं. आणि अशा वेळेला आले की ज्या वेळेला काही तयारी नाही. आणि ते म्हणाले की आल्यानंतर त्याने सांगितलं की आउटडोअर आणि इनडोअर याच्यावर काहीतरी त्यांनी कोठी केली. आता मी इनडोअर आलो म्हणे. आता आतमध्ये आलो मी. आता तुझ्या आता बाहेर नाही जाणार. आतमध्ये आलो मी. कुठे आलो? आतमध्येच आलो, हृदयात आलो. याचा अर्थ काय तुमच्या लक्षात आला का? स्वाभाविक रीतीने त्यांची कर्म करण्याची रीत अशी होती की जी तुमच्या जीवनाच्या किंवा व्यावहारिक जीवनाची जगण्याच्या तुमच्या लेव्हलच्या ते कितीतरी वर होते. पण असं असताना ते तुमच्याशी बोलत होते. तुम्हाला प्रिय काय? बायांना ते प्रेमाने माझ्या हातातलं थालीपीठ खाल्लं. या थालीपीठ खाऊन ते त्या बाईचं अंतःकरण, मन, बुद्धी सगळ्यांना एक असं अनुपम प्रेम देऊन जायचे की बायांना धन्य वाटायचं की बाबा येऊन आमचं इथलं लोणचं खाल्लं. आमच्या घरी येऊन 15 लोकांकडून 15 गोष्टी मागायला आम्हाला सांगायचे. याच्याकडचं लोणचं आण, त्याच्याकडचं मेथकूट आण, त्याच्याकडचे पापड आण. अरे आहे का? हे काय आहे? हे श्रीकृष्णाची ही रीत होती. याच्याकडचं खा, त्याच्याकडचं खा, त्याच्याकडचं खा. आणि सांगताना गुरुचं नाव सांगायचे. मेरे गुरुने पता आहे, एका घरचं खाऊ नको, 2 घरचं, 3 घरचं, 5 घरचं, 7 घरचं असं बरोबर सांगायचे. आणि तसंच्या तसंच मागायचे. ही जी काही हे अवधूत आहे. आपल्याला संतांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना संतांची विचार, संतांचा आचार आणि संतांची कृती प्रत्यक्ष या सगळ्यांचं तारतम्याने हे बसवता आलं पाहिजे की असं काय करत होते. हा जर एवढा ब्रह्मस्थितीमध्ये पोचलेला पुरुष होता तर हा इतका पोरकटसारखं काही करेल का? पण हा काय करत होता म्हणजे याची ही कृती पोरकट नाही. या सगळ्याचा आपल्याला तरच आपल्याला तो संत कळू शकतो, नाही तर संत नाही कळू शकतो. आपण पहा पुढे ते म्हणते अग्नी आहे. अग्नी हा तेजस्वी आणि ज्योतिर्मय आहे. हा काय काय करतो? हा अग्नी किती ठिकाणी आहे? हा अग्नी तुमच्या पोटात आहे. त्याचं नाव काय? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. मी प्राण्यांच्या देहामध्ये वैश्वानर होऊन वास करतो. हा अग्नी तुमच्या चुलीत आहे. हा गृहाग्नी हा तुमच्या घरातलं अन्न शिजवतो. हा अग्नी बाहेर बनव्यात आहे.
हा अग्नी सूर्यात आहे, हा अग्नी यज्ञात आहे, होळीत आहे. प्रत्येक अग्नीचं वेगवेगळे महत्त्व आहे, लक्षात ठेवा. त्या प्रत्येक अग्नीचं वेगवेगळे महत्त्व असून सुद्धा त्याजवळ एक आहे की जे काही असेल ते सगळं आपल्या पोटामध्ये ठेवतो आणि जे वाईट असेल त्याला सगळ्याचा नाश करतो आपल्या या अग्नीपासून. आणि साधकांनी अग्नी लाकडात राहतो तसं साधकांनी अप्रगट गुप्त असं राहावं. अप्रगट आणि गुप्त राहावं ही फार महत्त्वाची बाब सांगते. चंद्र आहे, चंद्राच्या कला वाढतात आणि कमी जास्त होतात. साधकाच्या जन्माच्या पासून मृत्यूपर्यंत शरीराची अवस्था होते, आत्म्याचा त्याच्याशी संबंध नाही. ही गोष्ट आपल्याला समजत नाही. आपण काय करतोय की लहान मुलगा आहे ना, समजा हा, या लहान मुलाच्या आकृतीप्रमाणे आपण याच्या आत्म्याची अवस्था समजतो. असं नाही आहे. आत्मा प्रबुद्ध आहे, आकृती लहान आहे. एखादा म्हातारा मनुष्य आहे, आकृती वयोवृद्ध आहे, पण बुद्धी नाहीच आहे त्याच्या आत्म्याला. त्याच्यामुळे आत्मा आणि आकृती यांचं काहीही नातं नाहीये. आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त ज्ञानी स्वयंभू स्वतंत्र अखंड सनातन अव्यय अविनाशी असा आहे. प्रत्येकाचं जाणा की नका जाणू आहे अशी स्थिती, माना की नका मानू आहे अशी स्थिती. पुढे ते म्हणतात साधक म्हणून आत्म्याचा त्याच्याशी संबंध नाही. सूर्य पृथ्वीवर जो जळ शोषून घेतो, पावसाच्या रूपाने पुन्हा तो वर्षाव करतो, तसंच योगी पुरुष इंद्रियांच्या विषयांचं ग्रहण करतो, त्यांचा वेळ त्याग करतो. व्यक्तीमध्ये आत्मा वेगळा. पहा पुन्हा हे सांगतो, ज्ञानेश्वरी असो, भागवत असो, गीता असो, एक तत्व ते वारंवार सांगतायत. व्यक्तीत वेगवेगळा वाटणारा आत्मा वस्तुतः एक असतो. हे आपल्याला पट्टा पडत नाहीये. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, मती वेगळी आणि आत्मा वेगळा. आमच्या इथे साध्या साध्या गोष्टींमध्ये वेगवेगळे फरक आहे. साधं मती, बुद्धी, मेधा, प्रतिभा, प्रज्ञा, वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या बुद्धीच्या या श्रेणी आहेत. साधी बुद्धी किंवा मती आणि प्रज्ञा, प्रतिभा, मेधा, ऋतंभरा प्रज्ञा, अशा वेगवेगळ्या अशा प्रकार. सरस्वती. तसंच आत्मा बाबतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पिंडे पिंडे मतिर्भिन्न, वेगवेगळ्या पिंड आहात, तुमच्या मत्या वेगळ्या असू शकतात, पण आत्मा सर्वांचा एक आहे. या सिद्धांताचं ज्ञानेश्वरांनी प्रगटीकरण केलंय. या सिद्धांताचं तुम्ही विसरू नका ही गोष्ट. करी ज्ञानेश्वरांनी पंडितांना पैठणच्या पंडितांना सांगितलं, त्याने सांगितलं की सर्वांचा आत्मा एक आहे, तुम्ही आम्हाला असं निकृष्ट आणि सर्वोत्कृष्ट असं कसं मानता. ते पंडित हसले, म्हणे अरे ज्ञान्या, तो हेला चाललाय पाण्याची पखाल घेऊन, तो त्या हेल्याचंही नाव ज्ञानी आहे, तुझंही नाव ज्ञान आहे, तुझा त्याचा आत्मा एक आहे. ज्ञानोबा म्हणाले हो एक आहे. आणि त्या हेल्याला सभेत बोलावलं आणि ज्ञानेश्वरांनी त्या हेल्या, तो हेला वेद रेड्यामुखी बोल गेले. त्या रेड्याच्या डोळ्यात ज्ञानेश्वरांनी आपले डोळे घातले आणि आपल्या आत्म्याचं संक्रमण तिथे केलं आणि त्याला सांगितलं तुझा माझा आत्मा एक आहे, मला वेद येतात, तू वेद म्हणून दाखव यांना. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. आणि त्यांनी अग्निमिळे पुरोहित म्हणून त्या रेड्याच्या मुखातून वेद बदल. सगळे पंडित मूर्छित झाले. हे काय आहे? हा चमत्कार नाहीये. ज्ञानेश्वरांना सिद्धांत आणि दृष्टांत, औपनिषदिक सिद्धांत आहे. अयम आत्मा संपूर्ण हा जीवाशिवांचा किंवा चराचरात भरलेला आहे. सर्वम खलविदम ब्रह्म हा सिद्धांत आहे. या सिद्धांताला दाखवायचं आहे मला प्रत्यक्ष. असं गजानन महाराज ज्या वेळेला म्हणाले अयम ब्रह्म, हा मी ब्रह्म आहे, जीवो ब्रह्मैवनापरहा, हे जर खरं असेल तर नैनम दहती पावका नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती, हे खरं करून दाखवता अग्नीमध्ये बसलं गजानन महाराज.
अग्नी मला जाळू शकत नाही, अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही, पाणी आत्म्याला बुडवू शकत नाही, वारा आत्म्याला तोडू शकत नाही, शास्त्र आत्म्यांचं छिन्न भिन्न करू शकत. एक या दृष्टांत देण्याकरता महाराज विचार बसतात. कशामध्ये? जळत्या पलंगावर बसतात. हे चमत्कार नाही आहे. आम्ही उपनिषदिक सिद्धांत जगतोय, जगून दाखवतोय. परमात्मा चराचरामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, हा सिद्धांत आहे. प्रल्हादांनी या परमात्म्याला खांबामधून अभिव्यक्त करवलं नरसिंहाच्या रूपाने. हा सिद्धांत आणि हा दृष्टांत आहे. आपण जे बोलतो की हो सगळीकडे देव भरून आहे, सगळीकडे देव, अरे देव भरून आहे म्हणजे कसा आहे भरून? हा असा भरून आहे. पोकळ खांब नाहीये, भरीव खांबातून भगवंत प्रगट होतो. हे सगळे संत, सगळे साक्षात्कारी पुरुष किंवा सगळे भगवंताचे अवतार हे कशासाठी आले? जादूचा खेळ करण्यासाठी. लक्षात ठेवा, जादूचा खेळ करण्यासाठी हे दाखवायला आलेले. हा सिद्धांत आहे. आणि हा नाथांच्या घरी परमात्मा राबतो. कशासाठी आहे हे? हा सिद्धांत आहे. भक्ता घरी राहतो, सहज तो भक्तांना लाभतो. हा सिद्धांत आहे. अहम भक्त पराधीन हा सिद्धांत आहे. त्याचं हे उदाहरण आहे. असं तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या संतांकडे, तुम्ही गोंदवलेकरांचं, स्वतः गोंदवलेकर महाराज आहेत, ते निघालेत याला यात्रेला, रामाच्या डोळ्यातनं अश्व येत आहेत. ही गोष्ट नामदेवांची नाही, गोंदवलेकर महाराजांची आहे, याच गेल्या शतकातली. इतकंच काय मी तुम्हाला सांगतो, आपल्या दैवतावर किती विश्वास. राम जेऊ घालेल, हो जेऊ घालेल. सकाळपासून गोंदवलेकर महाराजांनी सगळ्या सांगितलं, हो राम जेऊ घालेल, तुम्ही नुसतं जप करा. आणि कीर्तन, भजन आणि त्याचं नामस्मरण याच्यामध्ये सगळे बसलेले असताना सगळ्यांना भुका लागल्या. पण ते आपल्या निष्ठल, त्यांचा परमविश्वास आहे देवावर. आणि बरोबर 12:30 वाजता एका भक्ताला, एका पाटील का कोणी होते, त्यांना हे झाली, प्रेरणा झाली. शिजवलेल्या अन्नाचे पातेले घेऊन तिथे उपस्थित झाले आणि सगळ्या भजन करणाऱ्या लोकांना जीव घाले. भक्तराज महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. रात्री बेरात्री प्रवास करताना एकदा त्याने विचारलं, तो आम्हाला हे करेल? हो हो करेल. आणि औरंगाबाद तिकडे चाललेले असताना भररात्री एक मनुष्य येतो आणि त्यांना दूध देऊन जातो. हे काय आहे? आमच्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण त्याला चमत्कार, संत चमत्कार करत नाही आणि अध्यात्मात चमत्कार होत नाही. तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट. देर इज नो मिराकल इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड. देर इज नो मिराकल. वी डोंट नो द ॲनालिसिस. आपल्याला, आपण त्याला चमत्कार हा शिक्का मारतोय. त्यांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचा चमत्कार नाहीये. याचं कारण असं की, आणि ते चमत्कार करण्याकरता काहीही करत नाही. एक परमशक्ती आहे, त्या परमशक्तीवर माझा परमविश्वास आहे. परमविश्वास आहे. आणि तो परमविश्वास बरोबर सार्थ होतोय. ती भावशक्ती आहे, ती भावबळ आहे. आपली गंमत कशी असते की आपल्याजवळ ते इतकं उत्कट, इतकं दृढ आणि इतकं खरं भावबळ असतं. म्हणून आपण कमी पडतो. आपण एकाच वेळेला 3-4 लोकांना सांगून ठेवतो. इकडे गजानन महाराजांना नमस्कार करून टाकतो, इकडे यंदाही सांगून ठेवतो, दादा असं आहे, इकडे ते करतो, तिकडे आपण तिकडे देवीला सांगून ठेवतो की बरं का देवी. असे 10-12 लोक कशाला पाहिजे? तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता. तुला मी सांगितलं आता याच्यानंतर तर तू करायचं तू कर, नसेल करायचं तर तू नको करू. तू जे करशील ते माझ्या कल्याणाचं आहे असं मला माझा बोध दे. मला असा बोध मला दे. आपण आता हे मागायला शिकलं पाहिजे. नसे ज्ञान हे काय मागू तुला मी, तुम्ही जाणते श्री गुरु पूर्ण स्वामी. यथा योग्य वाटे तसे तू करावे, कृपेने तुझ्या हे जिणे धन्य व्हावे. देवा तुझी कृपा माझ्यावर फक्त राहू दे. बाकी तू दयाळू आहेसच, साधा सुद्धा नाहीये. दयेच्या सागर नाथा
दयेचा सागर नाथा बुद्धीच्या दाता शांती द्या हृदया बुद्धीच्या दाता शांती द्या हृदया दयेच्या सागर नाथा भवडोही काम भयंकर तो सदा मी द्यामजसी कर षडरी पुछळिया देहा षडरी पुछळिया देहा शांती गोड अनुभव सांगतो मला गोड अनुभव बाबांचा 61चा प्रसंग आला 61च्या आधी नवरात्र होतं बाबा उज्जैनला आले आणि मला म्हणाले की पागे तुला आमच्या बरोबर चालायचं आहे मुंबईला आपल्याला अंक काढायचा आहे तो हो म्हटलं नवरात्र झाल्याबरोबर मी येतो म्हटलं पौर्णिमेला हे आटपलं नवरात्र विजयादशमी झाली द्वादशीला आमचे देव आतमध्ये जातात आणि मग आमचं ते नवरात्र संपतं द्वादशी आणि त्याच्यानंतर लगेच चतुर्थी आली चतुर्थीला मी इथे आलो आहे नुसती जागा आहे भक्तवात्सल्याची काहीही नाही झोपडी एक होती फक्त लहानशी झोपडी होती तिथे आपला दुधाचा हे झाला भजन झालाय आठवतं का कोजागिरी त्या दिवशी चतुर्थीत मला पद्माकर पोळकडे जेवायला पाठवलं होतं आणि मी आपले कपडे घेऊन आलो तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो कारनी आता कारनी मुंबईला पोचायला किती दिवस लागावे महाराज इतक्या ठिकाणी थांबत होते की शेवटी मला दिवाळीची सुट्टीच्या बरोबर भाऊबीजेच्या दृष्टीने कॉलेज महाराज आपले इथून गेले कमलापुरांकडे तिथून गेले आणखीन त्या शबिलदासकडे तिथून गेले त्याच्याकडे इथून गेले ते राजेंद्र पंडितचे आजोबा होते मालेगावला शशी पंडितचे वडील त्यांच्याकडे इथे शेवटी म्हटलं बाबांना बाबा आपण केव्हा पोहोचणार मुंबईला 12 तासात मुंबईला पोचतो आपण कारनी चाललेलो आहे अरे म्हणे हा फारच घाबरायला लागला म्हटलं हो मला घाबरायला नाही मला परत यायचं आहे काम करून मला जॉईन व्हायचं आहे कॉलेजला बरोबर आणि मग त्यांनी काय केलं माहिती आहे त्यांनी मला चिंतामणराव दळवींच्या घरी सोडलं आणि त्यांच्या बायकोला सांगितलं की याला काय लागेल ते द्या विजय चिटणीस माझा मित्र तो आता लॉ कॉलेजचं हे वगैरे झाला तो एक मी आणि तो मला वाटतं त्याची बायको पण होती आणि आम्ही दिवसभर आणि बरळीला जायला हरिओम प्रेसमध्ये त्याचं प्रिंटिंग व्हायचं आम्हाला कार दिली आणि मला म्हणे आता खबरदार 15 दिवस मला भेटला तर खबरदार माझ्या भेटीची इच्छा केली तर म्हटलं बाबा हे काय तुमची रीत आहे याला काही कमी पडलं नाही पाहिजे म्हणून तिला दटवून दिलं मला दटवून दिलं त्या चिंतामणरावांना म्हणे की तुम्ही सुद्धा कुठे यायचं नाही बागेला जर भूक लागली तर काय खायचं त्याला काही चहा पाहिजे सरबत पाहिजे जेवण पाहिजे आणि काम करू द्या आणि आम्ही दोघांनी तिथे प्रेमाने काम केलं एक 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 दिवस जवळ यायला लागला एकादशी होती गुरुद्वादशीच्या आदल्या दिवशी गुरुद्वादशीच्याच दिवशीची गोष्ट आहे मला एकदम निरोप आला कार आली आणि ते नितीन जोशी म्हणून होते तुम्हाला माहिती असते नितीन जोशी त्यांच्या घरी 15 लोक त्याच्यामध्ये तिथे जयश्री गडकर पण आली होती तिचा नवरा गुरुनाथ धुरी तो आहे ना तो होता आहे सगळे त्यांना हे आमचे चरित्रकार आहे खरं नमस्कार ते जयश्री गडकर नमस्कार करते ते आपल्याला काटो तो खून नाही असं करायचे बाबा आपल्याला आणि म्हणे असं याला याची बायकोची आठवण येत होती म्हणून तिकीट काढून द्या ना उद्या सगळे जा तू उज्जैनला म्हणून तुझं तिकीट दे आणि त्या माऊलींनी मला बरोबर गाडीत बसवलं आणि धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मी माझ्या घरी भोपाळला पोहोचलो नारद चतुर्दशीला तोपर्यंत आमचं काम झालं होतं सगळं पूर्ण ते हरिओम प्रेसमध्ये तर त्यावेळेला मी रोज हे पद म्हणायचं
आणि बाबा मला बरोबर स्वप्नामध्ये दर्शन द्यायचे. दयेच्या सागर नाथा, दयेच्या सागर नाथा, बुद्धीच्या दाता शांती द्या हृदया, बुद्धीच्या दाता शांती द्या हृदया. शेवटचं म्हणा. मार्ग नौकले दीनदासया, मार्ग नौकले मन दुष्कर्मी माझे फुलले, मन दुष्कर्मी माझे फुलले, सावरेना तोलनाथा, सावरेना तोलनाथा, लक्ष्मी होता शांती द्या हृदया, लक्ष्मी होता शांती द्या हृदया. दयेच्या सागर नाथा, दयेच्या सागर नाथा, बुद्धीच्या दाता शांती द्या. मला हात जोडून तुम्हाला इतकं सांगायचं, संतांशी तुम्ही असं जिव्हाळ्याचं नातं जोडा की संत तुमचा सर्वतोपरी सांभाळ करतात. याचे मी आयुष्यामध्ये मी आनंद भोगला. तुम्ही संतांशी व्यावहारिक पातळीवरून बोलूच नका, व्यावहारिक पातळीवरून वागू नका, व्यावहारिक पातळीवरून विचार करू नका, व्यावहारिक पातळीवरून देवघेव करू नका, व्यावहारिक गोष्ट त्यांना मुद्दाम मागू नका, तो हट्ट धरू नका. संत तुमचे सर्व लाड पुरवतात. तुम्ही त्यांना बिना मागता तुमच्याकडून तुमचे सगळे लाड पुरवून घ्या, बिना मागता. आणि त्यांच्यावरती जेव्हा फक्त त्यांना काय आवडतं ते ओळखा आणि ते करा. त्यांना काय आवडतं ते ओळखा. बरोबर तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला याने नाही सांगत, विनम्र भावाने सांगतो, आयुष्यामध्ये मी या दृष्टिकोनात तृप्त झालो आहे. मला या संतांनी सगळ्यांनी जे वस्तुतः माझे गुरुमंत्र देणारे कोणी संत नाही आहे माझे. माझा गुरुमंत्र सद्गुरू गजानन महाराजांनी दिला, तरी मला नानांनी असंच प्रेम दिलं आहे, बाबांनी तसंच प्रेम दिलेलं आहे, मामांनी असंच प्रेम दिलेलं आहे. कारण काय आहे? कारण आपला जो त्यांच्याशी असलेला अनुबंध आहे तो अत्यंत निर्मळ स्तरावरती करा. बरोबर अनुभूतीचा आकाश आपल्याकरता उघडतात ते आणि जिव्हाळ्याने प्रेम करतात. वरदानंद भारतींनी संन्यास घेतल्यानंतर पहिल्यांदा खाली उतरले तर आमच्या घरी आले. त्यांच्याजवळ त्यांच्याबरोबर त्या याच्यातले कोकणातले एक दाम्पत्य आलं होतं. त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्ही यांचे गुरुमंत्रीत आहात का? तर म्हटलं नाही हो. एक लक्षात, म्हणजे याच्याकरता संतांचं प्रेम जिंकण्याकरता किंवा संत गुरुमंत्रित व्यक्तीवरच प्रेम करतो आपल्या आणि दुसऱ्यावर करत नाही, हा मुळात सिद्धांत चूक आहे. संतांना भक्ताचं हृदय हवंय, संतांना भक्त हवाय. त्यांना गुरुमंत्र हा निमित्त आहे. काही लोक गुरुमंत्रित लोक सुद्धा त्यांनी सांगितलेल्या नियमांना काहीही न पाळता उशृंखल सारखे वागत असतात. म्हणजे ते बरोबर आहे का? आणि काही लोक ही जी तुमच्या चित्ताला एकदा याची कृत बाबा, आणि तसं तसं तुम्ही बाबा नावाच्या आनंदाच्या डोहात जाल, बाबांच्या जीवनातले आनंदाचे तरंग भोगाल आणि आनंदरूप व्हाल, तसं तसं तुम्हाला त्यांचं जीवन कळायला लागेल. कुठलेही तरी एक तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की सगळ्यात आनंद हा असतो की त्यांच्या भजनाच्या चिंतनाने तुम्ही समाधिस्थ होता. हा सगळ्यात मोठा लाभ आहे. भजन म्हणण्याने नाही, भजनातल्या चिंतनाने, भजनातल्या भावाशी तुमचं हृदय तसं तसं एकरूप होतं, तसं तसं तुम्हाला समाधीच्या अवस्थेकडे ते नेतात. निखालस सत्य गोष्ट आहे, निर्विवाद सत्य गोष्ट आहे. आपण अजूनही आपलं काय आहे की भौतिकात्मन पार्थिवात्मन या वैभवात्मन बाबांकडे आपण काय तो कडून 5 गाड्या आहेत त्यांच्या दाराशी उभ्या. हे बाबांचं मोठेपण नाही आहे. म्हणून मी हात जोडून सांगतो, माझ्याजवळ गाडी आहे म्हणून बाबा माझ्या घरी आलेले नाहीत. कधी बाबा माझ्याकडे आले त्यावेळेला माझ्याजवळ सायकलच आहे. पण बाबांनी मला आपलं का म्हटलंय आणि किती आपलं म्हणतात ते, आणि सगळ्यांना हक्काने. मी काल ते तुम्हाला म्हटलं की नाशिकचे ते कोण चॅरिटी कमिशनर पत्की साहेब त्यांचा फोन आला.
मी इथेच होतो, लिहून राहिलो होतो पहिल्या वर्षी, पहिल्या आवृत्ती नाथमाता भक्तराजची. त्यावेळेला पत्की साहेब आलेले होते. मला एक दिवशी लिहिताना बाबा म्हणतात की पागे यांना उज्जैनला घेऊन जा, महाकालेचं दर्शन कर, मग संध्याकाळी परत या तुम्ही. एक तर मी घराशी लक्ष न ठेवता बाहेर येऊन गेलेलो आणि मग इथून मला एकदम धस्त झालं. म्हटलं आपण बरं घरी आई आजारी, माधुरी एकटी, तर त्याच्यामुळे पोर आहे, वडील पण होतेच माझे त्यावेळेला. यांना 5 जणांना घेऊन घरी जाताना मला इतकं असं वाटलं, आता संकोच वाटला की आपण कवडीचं काम तर करत नाही, 5 जणांना घेऊन घरी जेवायला चालू आहे. म्हणून मी हिला सांगितलं की बाबा असं म्हणाले, बरं सांगितलं की बाबा असं म्हणाले की त्याने घेतलं. मग मी भाजी पण घेत होती, पण ते फोडणी घालून घेऊन ये भाजी. मला फोन मला तुम्ही या म्हणे, मी काही तुम्हाला म्हणते आहे का. आणि यथास्थित आमचं सगळं झालं. संध्याकाळी परत असं 1 ना 2 असं 50-100 लोक जेवून गेले आहेत घरी. आणि त्या सगळ्यांचं आतिथ्य तिने करायला कधी ना कारणाने गेलं आहे. तर या याच्यामध्ये आमचं भाग्यच भाग्य उजळत गेलं. आम्हाला कधी कमीपणा नाही आला, कधी आम्हाला त्याच्यामधून कधी उणेपणा आला नाही. कारण काय, यांच्यावरती. माझे वडील, मी तुम्हाला सांगतो कनबाळू किती असा संत. माझे वडील आजारी झाले, बाबा घरी आले. आल्या मला असं वाटलं, आनंद वाटला, आता वडिलांना बरं वाटेल. बाबा मला म्हणाले की पेटी काढ. माझ्या घरी पेटी होती. बाबा त्यांच्या अंथरुणावर बसले आणि बाबाचे भजन म्हणाले. ते कोणतं, तुझे जाना है अपने वतन, मुसाफिर जाना अपने वतन, तुझे जाना है अपने वतन, तुझे जाना है अपने वतन, मुसाफिर जाना है. एका क्षणात बदलो की आपले वडील वाचणार नाही. आपल्या वडिलांनाचा. आणि दादांना मला जिरा उतरताना म्हणाले 13व्या दिवशी मी प्रसाद घ्यायला येईल रे. हे काय प्रेम आहे. बरोबर 13व्या दिवशी प्रसाद घ्यायला आले, शुद्ध श्राद्धाला. हे असं आपलं म्हटल्यानंतर सर्वस्वानी प्रेम करण्याची ताकद ठेवा. प्रेम करण्याची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. आपल्याला प्रेम घेता येतो, प्रेम करता येत नाही. आपल्याला मी तुम्हाला आपलं म्हणावं असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही तुमच्या आपलेपणाने मला तुमच्या रिझर्वेशन्स आहेत, कंडिशन्स आहेत, इफ्स आहेत, बट्स आहेत. माझं हृदय उकलूनच येत नाही प्रेमाने, फुलूनच येत नाही. आणि हा प्रेमाचा उत्फुल्ल अशा प्रकारचं कारण जे आहे, जो जाईल तो भिजून जातो. म्हणून आपल्याला हे फरक पडतो. आपण लोकांकडून आपल्याला प्रेम मिळावं असं मला वाटतं, पण मीही लोकांना प्रेम दिलं पाहिजे असं मला कळतच नाही. हा देवघेऊचा व्यवहार आहे ना. या अर्थाने संतांच्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. पहा पुढे त्यांनी सूर्य, कबूतर या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. अजगराच्या बाबत त्यांनी म्हटलेलं आहे, राजा सुख आणि दुःख यांच्या संबंधाने बोलायचं म्हणजे पृथ्वीवर असो की स्वर्गात असो, हे सुख आणि दुःख पूर्व कर्मानुसार प्राप्त होत असतं. याला दुसरा कोणीही जबाबदार नसतो. मनात वाउचिरे पूर्ण संचित केले अगदी परमसत्य आहे. सुखाकरता वाटेल ते प्रयत्न करून ते प्राप्त होत नसतं, आणि दुःख कोणत्या प्रकारांनी टाळायचा प्रयत्न केला म्हणून ते थांबत नसतो. आपल्याजवळ सुख आणि दुःख यांच्यापेक्षा समाधान आणि शांती यांचं आपल्याला वरदान असावं. हृदयामध्ये संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवून जाय, मग राम नाम रामी उपजे आवडी, प्रेम घडोघडी वाढव लागे. आणि अशा याच्यामध्ये जे समाधान मिळतं त्या समाधानाचं बुद्धिमान मनुष्य जे असतात तो संतोषाने त्या समाधानाने जगतो. या शरीरामध्ये 3 प्रकारची बल पाहिजे, मनोबल, इंद्रिय बल आणि देहबल. असं असून सुद्धा शांत आणि अलिप्त असण्याची ताकद असली पाहिजे. ती अजगरात आहे. म्हणून त्याने अजगराला गुरु केलं. पुढे समुद्राला मी गुरु केलं, कारण तो अखंड प्रसन्न आणि गंभीर आहे. तो कधी ओहटत नाही, कधी असा कोरडलेला दिसत नाही. भागवत परायण साधकाने संसारामध्ये असे असले पाहिजे. असे हे सांगितले. हत्ती, भोंगा आणि मधमाशी
त्याच्यानंतर त्या हत्ती मध काढून देणारा, या अशा वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे बोध घेतले त्यांनी. आणि म्हणतायत पिंगला वेश्या होती. या पिंगला वेश्या ही प्राचीन काळी विदेह नगरीत राहत होती. तिचं नाव पिंगला. ती फार सुंदर होती आणि स्वेच्छाचारिणी होती, वेश्या होती म्हणून. एके दिवशी अगदी नटून थटून वस्त्राभूषणांनी सजवून रात्रीच्या वेळी दरवाजामध्ये ती त्या पुरुषाची वाट पाहत बसली. तिला धनाची कामना होती. कोणी पुरुष येताना दिसला की तिला असं वाटेल की हा आपल्या घरी येतो का. असं करत करत मध्यरात्र उलटून घेतली. तिच्याकडे कोणीही आलं नाही आणि तिला हृदयातून वैराग्य आले की अरे मी किती वेडी आहे. आशाया परमम दुःखम. मनुष्य आशेवर जगतो. आणि मग त्यावेळेला तिने गाणं केलेलं आहे पिंगलेने. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात मी इंद्रियाधीन होऊन विनाशी विषय सुखाची आशा धरली. माझ्या अगदी हृदयामध्ये प्रेम सुख देणारा, परमार्थाने खरं देणारा स्वामी विराजमान आहे. अगदी खरी गोष्ट आहे बरं. हे पण मी आत्ता तुम्हाला एक हे वाचून दाखवणार होतो, ते आज वाचून दाखवी. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे. हे मला ते माकुळे काकांनी आत्ता हे दिलं होतं. असो, सापडलं तर सांगतो, नसेल तर त्याचं ब्रह्मार्पण दिसतो. पुढे आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम यदा संचिद्ध कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला. हे म्हणते ती आपल्या हृदयातला जो परमात्मा आहे त्या आपण पहिल्यांदा मानत, तुम्ही हे मनाला शिकवा की हो माझ्या हृदयात परमात्मा आहे. हे पहिल्यांदा आपल्याला बोध घ्या बरं. आपल्याला काय मी सांगतोय तुम्ही ऐकता, हा अर्धा तास झाला, 1 तास झाला, सगळे विसरून गेलेले. घरी झालं, दारी झालं, पूर्ण कुठेतरी 2 तरी शब्द तुमच्या हृदयात असे पक्के राहू द्या की माझ्या हृदयात परमात्मा आहे, त्याला मला शोधायचं, त्याच्याकडे मला ध्यानाने बसायचं, त्याचं मला पहाटे स्मरण करायचं. केव्हा तरी म्हणजे भागवत ऐकल्याचं जे काही मला स्मरण आहे, हे स्मरण तुम्ही जेव्हा तुमच्या घरी कराल त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये नक्की काय पाहिजे, नक्की मला काय बोध घेतलाय मी. माझा बोध हा आहे की तो श्रीकृष्ण माझ्या हृदयकुंजामध्ये, तो श्रीकृष्ण माझ्या स्वतःच्या हृदयामध्ये आजही आहे, नित्य आहे. त्याचं मला दर्शन घ्यायचं. ते मी दर्शन कसं घेईन, मी अंतर्मुख झाल्याशिवाय ते दर्शन होणार. आणि ही स्वतःच्या जीवनाला कुठेतरी ते आणि हे मी संबंध तुम्हाला जर आठवत असेल, माझ्या मतीप्रमाणे 7 दिवस मी बाबांच्या शब्दांच्या आधारे तुम्हाला समजावून देतोय. प्रामुख्याने मी बाबांची पदं निवडली आहेत, बाबांचे शब्द निवडलेले आहेत. याचं कारण काय, माझी पूर्ण श्रद्धा आहे की बाबा हे चालतं बोलतं भागवत स्वरूप आहे, ही माझी खात्री आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की मी ज्यांचं वर्णन करतोय त्यांची मी अनुभूती घेतलेली आहे. मी 2 प्रकारची वर्णन, 4थ्याचं ऐकून 5व्याने सांगणं माझं सेकंड हँड नाही आहे. बाबांचे अनुभव माझे याच्याकरता मी कुठल्याही कोणाच्याही याचं तर्काला आधार नाही आहे. हो माझ्याशी असं बोललेत, माझ्याशी असं वागलेत, मला असं म्हटलंय, मला असं दिलंय, मला असं घेतलंय, मला असं म्हटलंय, माझ्याकडून असं करू, असं प्रत्येकाचे अनुभव त्यांच्याशी या आणि हे असे आहेत याच्या आधारावरती आपण हे बोलतोय. यांचे नामदेव ज्ञानवांचे अनुभव काय आहेत हे माझे किंवा तुमचे नाही आहेत. हे अनुभव आपण ग्रंथातनं वाचले. पहा पुढे त्यांनी वेगवेगळ्या एक त्या पिंगलेचं जसं झालं तशी कुमारी कन्या, एक लहानशी एक कुमारी कन्या आहे. तिच्या घरी आई वडील बहिणी सगळ्या होत्या. तिला वरण्याकरता, तिला पाहण्याकरता एकदा काही परके 4 लोक आले. तेव्हा तिच्या घरची कोणी माणसं नव्हती, ती एकटीच होती. आता त्यांचा आदर सत्कार करायचा आहे आलेल्या पाहुण्यांचा. ती बिचारी आतमध्ये गेली. आतल्या खोलीमध्ये तिने जाळीचे तांदूळ कांडायला लागले. आपण तांदूळ काढतोय हे आलेल्या व्यक्तीला कळू नये असं तिची इच्छा होती. पण तिच्या हातात कंकण होती, दोन्ही हात, त्याचा खण आवाज यायचा. तिने एक कंकण काढलं, एकच कंकण ठेवलं. तिच्यापासून मी बोध घेतला असं कोण म्हणतंय, यदू काय घेतला,
आणि एक एक काढले म्हणून शेवटी प्रत्येक मनगटात एक कंकण ठेवलं. साळी सडायला त्याने आरंभ केला. आवाज थांबला. शांतपणे कुणाला समजून देता त्यांनी साळी सडून तांदूळ निर्माण केले. मी बोध घेतला की पुष्कळ जण असताना साधना करू नये. बरोबर, म्हणजे बोध काय केला. साधना ज्याला करायची, साधना संकीर्तन आणि भजन वेगळं आहे. आपल्या इथे दोन प्राचीन काळापासून दोन प्रकारच्या साधना चालत आल्या आहेत. एक सामूहिक साधना आहे, ही सामूहिक साधना आहे. सगळ्या प्रकारचे ज्ञानसत्र आपण त्या पदामध्ये म्हणतो की नाही, कोणत्या, इतुके दे मजला दे मजला दे मजला संत समागम अर्चा सारा सार ज्ञान चर्चा. हा सगळा काय भाग आहे, हे शब्द समष्टीचं साधन आहे. सामूहिक साधनाचे शब्द आहेत हे. संत समागम अर्चा आणि सारा सार ज्ञान चर्चा. सगळ्या ज्ञानसत्रांमध्ये, सगळ्या संमेलनांमध्ये, सगळ्या एकत्रीकरणांमध्ये सारा सार ज्ञान चर्चा आणि संत समागम अशा प्रकारचं ही एक स्थिती आहे. आणि दुसरी, शिष्या एकांती बैसावे, समर्थ रामदास सांगतात, आणि एकांती बैसावे आणि आपल्या ते काय म्हणतात आपल्या माहेरी जावे. हे एकांताचे साधन आहे. एकांती बसून माहेरी जायचं म्हणजे काय हो, एकांती बसून माझा जो आत्माराम आहे त्या आत्मारामाला मी शोधायचं. तो कुठे आहे, माझ्या हृदयात आहे. मला हे पाहिजे होतं हो, काय करा म्हणतात, हा मिळालं. मी जे तुम्हाला सांगून राहिलो आहे, आत्माराम कुठे आहे. हे बा, हे नारायणोपनिषद आहे. या नारायणोपनिषदातले फक्त मी 4 मंत्र तुम्हाला वाचून दाखवतो. पद्मकोह अनंतमव्ययं कविं समुद्रेन्दं विश्वसंभुवं पद्मकोश प्रतीकाशं सुशिरं चाप्यधोमुखम् अधोनिष्ठ्या वितस्त्यातु नाभ्यामुपरि तिष्ठति. नाभ्याम उपरि तिष्ठति, नाभीच्या वरच्या बाजूला, हृदयाच्या खालच्या बाजूला. बरं, हृदय एक अंतर्हृदय नवाचं, हृदयाचं हृदय असं जे म्हणतात तसं आहे. हृदयं तद्विजानीयात विश्वस्यायतनं महत्. ते विश्वात्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. अहम हि सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति असं भगवंताचं गीतेतलं सांगणं आहे. प्रत्येक भूतमात्राच्या मी हृदयात कुठे वास करतो. भगवंत इथे आहे का, नाही. भगवंत मूलाधारात आहे का, नाही. भगवंत नाभीत आहे का, नाही. भगवंत हृदयात आहे. आणि हृदयातलं सुद्धा हृदय एक लहानसं, त्या हृदयामध्ये तो आहे. संदतं तु शिराभिस्तूलंबंत्या कोश सन्निभं तस्यांते. त्याच्यामध्ये जसं केसर असावेत एखाद्या कमलाचे, तशा प्रकारचं त्या ठिकाणी एक सिंहासन आहे, हृदसिंहासन आहे. त्याच्यामध्ये असा अंगुष्ठ मात्र पुरुष, दिव्य ज्योतिर्मय पुरुष आपल्या इथे आहे. ते वर्णन करते. तस्यांते सुशिरं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महानग्निर् विश्वार्चिर् विश्वतो मुखः सोग्रभुग्विग् भजन्तिष्ठन् आहारमक्षय कवी. आणि त्याच्यामध्ये नीलतोयद मध्यस्था तस्य मध्ये वन्यशिखा आणि योर्या व्यवस्थिता. नीलतोयद मध्यस्था विद्युल्लेखेव भासुरा. विद्युल्लेखेव म्हणजे विजेची रेग असावी तशा प्रकारचा भासणारा असा आत्मस्वरूप आहे. ते तिथे तो आत्मा आहे, तो परमात्मा तत्व आहे. आणि निवार शुकवत्तन्वी पीताभास्या तनुपमा तस्या शिखायामध्ये परमात्मा व्यवस्थिता. तिथे तुमचा परमात्मा व्यवस्थित रीतीने स्थित आहे. इतका सूक्ष्म आहे, पण त्याचं हे वर्णन केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, ते सांगतात पुढे, स ब्रह्म स शिव स हरिः सेंद्र सोक्षर परमस्वराट
ओम तद्ब्रह्मा ओम तद्वायु ओम तदात्मा ओम तत्सर्वम ओम तत्पुरोर्नमः अंतश्चरति भूतेषु गुहायां विश्वभूतेषु त्वं यज्ञस्त्वं विष्णुस्त्वं वषट्कारस्त्वं रुद्रस्त्वं ब्रह्मत्वं प्रजापति त्वं तदाप आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो. नारायण उपनिषद म्हणून आहे. जरूर तुम्ही पहा, अभ्यास करा, वाचा. 2 गोष्टींचा अभ्यास तुम्ही करावा अशी मी तुम्हाला आवाहन करतो. एक